कल्याण पूर्वतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय एअर होस्टेस असलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याचं प्रकरण आता वेगळंच वळण घेत आहे. ही आत्महत्या केवळ वैयक्तिक कारणामुळे नसून प्रेमाच्या नावाखाली झालेला छळ, आर्थिक फसवणूक, मारहाण आणि मानसिक अत्याचार यामुळेच तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबाकडून केला जात आहे. ही घटना कल्याण पूर्वतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 28 डिसेंबर रोजी 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. ती एका नामांकित विमानसेवा कंपनीत एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. आत्महत्येनंतर सुरुवातीला ही घटना साधी वाटत होती. मात्र आता समोर आलेल्या पुराव्यामुळे या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. मृत तरुणीच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि कौशिक प्रकाश पावसे नावाच्या तरुणामध्ये 2020 सालापासून प्रेमसंबंध होते. आरोपी कौशिकने तरुणीला लग्नाचा आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, वेळोवेळी तिच्यावर मारहाण केली आणि तिचे खाजगी फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमक्याच्या जोरावर तिच्याकडून लाखो रुपयाची आर्थिक उकळपट्टी करण्यात आली आहे, असं कुटुंबाचं म्हणणं आहे. दरम्यान या तरुणीची नोकरीमुळे हैदराबादला बदली झाली होती. मात्र आरोपी कौशिक तिथेही तिचा पाठलाग करत गेला होता आणि तिथेही तिच्यावर मारहाण केल्याचे ठोस पुरावे आता समोर आले आहेत. 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान तरुणीच्या शरीरावर मारहाणीचे स्पष्ट वन आणि जखमा दिसत होत्या, असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर मृत्यूपूर्वीही तिच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम आरोपीकडे गेल्याचे बँक स्टेटमेंटमध्ये स्पष्ट दिसत असल्याचा दावा कुटुंबाकडून केला जात आहे. या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं ते म्हणजे आत्महत्येनंतर काही दिवसांनी समोर आलेल्या व्हॉट्सअप मेसेज. हे मेसेज मृत तरुणीनं आरोपीच्या बहिणीला पाठवले होते. ते आता तिच्या कुटुंबाच्या हाती लागले आहेत. या मेसेजमध्ये तिने स्वतःवर होणाऱ्या छळ, मारहाण, धमक्या आणि मानसिक अत्याचाराचा सविस्तर उल्लेख केल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच ही आत्महत्या अचानक घेतलेले निर्णय नव्हता. दीर्घकाळ चाललेल्या अत्याचाराचा परिणाम असल्याचं गंभीर आरोप कुटुंबाकडून करत आहेत. या सर्व पुराव्याच्या आधारे कुटुंबियांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याचा आरोप कुटुंबाकडून केला जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबियासह महिला संघटना आणि नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यावर घेरावा घातला, तीव्र आंदोलन केलं. आरोपीला तात्काळ अटक करा, पीडितेला न्याय द्या अशा घोषणा देत पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे. या आंदोलनानंतर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना केल्याची माहिती दिली आहे. तसंच चौकशीसाठी आरोपीच्या आईला ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र अद्यापही आरोपी फरार असल्याने कल्याण पूर्व परिसरात तणावाचं वातावरण आहे. या प्रकरणात आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त असल्याचा गंभीर गुन्हा सिद्ध होतो का? आरोपीला कधी अटक होते आणि पीडित तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळतो का? याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपलं काही मत असेल तर ते होऊ द्या चर्चा. चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.